आजच्या दिवसातली एक मोठी बातमी आहे। राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे। थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आली आहे। मागच्या कर्जमाफीत काय झालं, अशा 0.5% लोकांची कर्जमाफी आपण करून टाकली, जे म्हणतात आमचं करू नका। म्हणजे खरं तर एक गोष्टीचा अजून उल्लेख मी केला पाहिजे की इतकी समाजात संवेदनशीलता आहे। अनेक लोक बाबा एवढा बोजा पडणार आहे तर तो बोजा आम्ही शेअर करतो म्हणून हे आपण एक अकाउंट उघडलेलं आहे। म्हणजे अनेक आमदारांनी देखील त्यात आपला पगार दिलेला आहे। पण सामान्य माणूस, एक नर्स आहे 80 वर्षाची, तिने तिचं पेन्शन देऊन टाकलं 50,000 रुपये या शेतकरी कर्जमाफी करता की माझ्या ह्याच्यातनं करा। असे अनेक आहेत। म्हणजे माझ्याजवळ मी कधीतरी ते वाचूनही दाखवेल, कारण अशा लोकांना जाऊ दे, त्यांना रिकग्निशन नको आहे, पण आपल्याला देखील समाजासमोर अशी माणसं आणली पाहिजेत। इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोक हा पैसा देत आहेत, तो जो काही उभा राहील। आणि म्हणून हा जो फॉर्मचा सगळा जो काही या ठिकाणी आपण विषय केला, तो जुन्या कर्जमाफीत झालेली जे काही गडबड घोटाळे होते ते घोटाळे होऊ नये याकरता आपण केला। आणि सरकारची तयारी आहे की यापुढे देखील जर अशा प्रकारची कुठली अडचण आली त्या अडचणीतनं मार्ग काढू। हे काय आता बघा, खरं आपण जर बघितलं तर कर्जमाफी घोषित झाल्यानंतर काही लोक म्हणाले घोषित झाली ना आतापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही। पहिलं तर असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची तरतूद करावी लागते। 100 कोटी रुपयाची थोडी आहे की सीएफ ऍडव्हान्स घेतला। आपण विधानसभेमध्ये बजेटच्या माध्यमातून मागणी मान्य केल्याशिवाय एकही पैसा खर्च करता येत नाही। आणि म्हणून या बजेटमध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटी रुपये हे आता पहिल्या टप्प्यात 20,000 कोटी रुपये आपण घेतले। ती मागणी मान्य झाल्यानंतरच आपण ते पैसे देऊ शकू। दुसरं असं आहे, कर्जमाफी झाली, आता आपण बघा, मी सगळा कर्जमाफीचा अभ्यास केला। काही लोकांनी माझ्या अभ्यासावरही पुष्कळ कमेंट्स केले, पण ठीक आहे, मला सवय आहे, मी काय करू। तर मी अभ्यास केला। कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रति व्यक्ती कर्ज किती आहे, प्रति कुटुंब। केरळमध्ये 2,13,000, आंध्रमध्ये 1,23,000, पंजाबमध्ये 1,19,000, तमिळनाडूमध्ये 1,15,000, कर्नाटक 97,000, तेलंगणा 93,000, हरियाणा 79,000, राजस्थान 70,000 आणि महाराष्ट्र 54,000। आणि आपण जर बघितलं तर विविध राज्यांनी जी कर्जमाफी केली आहे, संपूर्ण देशाची जी कर्जमाफी आपण केली होती ती 52,000 कोटीची होती। तेलंगणाने जी केली ती 15,000 कोटीची होती। आंध्र प्रदेशने जी केली ती 20,000 कोटीची होती। पंजाबने जी केली ती 10,000 कोटीची आहे। कर्नाटकने जी केली ती 8,000 कोटीची आहे। कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये विखे पाटील साहेब, काय कोणावर आरोप लावला, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते, पण आपलं काँग्रेसचं सरकार आहे म्हणून सांगतो की कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये त्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकांची आपलं सहकारी बँकांची कर्जमाफी केली। पण सहकारी बँक किती, त्यांनी स्वतः सांगितलं 20%च होत्या, त्यात 80% लोक बाहेर आहेत, 80% लोक राष्ट्रीयकृत बँकेत आहेत, हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं। नाही ते ठीक आहे, ते काही मागणी करू शकतात, ओबामांनाही मागू शकतात। आता ओबामाने काय नाव ट्रम्प, त्यांनाही मागू शकतात, तो प्रश्न आहे, तो प्रत्येकाचा विषय आहे। पंजाबमध्ये त्यांनी आपल्याला माहिती आहे 2 एकरापर्यंत कर्जमाफी सीमित ठेवली, सरसकट नाही केली पंजाबमध्ये देखील। आणि म्हणून इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये